मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल। टॅटू पासून टी शर्ट पर्यंत आणि फोटो फ्रेम पासून मोमेंटो पर्यंत ही जी शिवरायांची राजमुद्रा तुम्ही पाहत आहात ती खोटी, बनावट आणि नकली आहे। ज्यात आदरणीय प्रवीण भोसले साहेब कोणती राजमुद्रा खरी, कोणती खोटी याची तुलना करताना दिसतात। पण एक प्रश्न माझ्या मनात येतो, शिवरायांच्या प्रतीकांच्या सावलीलाही वंदन करणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेवर अशी तुलना करणे कितपत योग्य आहे? एखादा कलाकार ही राजमुद्रा श्रद्धेने घडवतो आणि शिवभक्त ती अभिमानाने आपल्या घरात, कार्यालयात स्थापित करतो। मग हे अक्षर इकडे, ती रेघ तिकडे अशी चर्चा करून त्या कलाकाराच्या तसेच करोडो शिवभक्तांच्या भावनेचा, श्रमाचा आणि निष्ठेचा अपमान करणं हे खरंच योग्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही कलाकार राजमुद्रेचा मूळ अर्थ बदलण्याचा किंवा चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं माझ्या तरी निदर्शनास आलेलं नाही। आणि मी पण हे ठामपणे सांगतो, तशी हिंमतही कुणात नाही। खोटी हा शब्द वापरण्यापेक्षा त्रुटी असा शब्द वापरला असता तर तोही मुद्दा आदरानं स्वीकारला गेला असता। इतके शब्द अनावश्यक कठोर वाटतात। आपण सुद्धा शिवभक्त आहात यावर मला काही शंका नाही। म्हणूनच आपल्या सूचनांचा सन्मान ठेवून आम्ही योग्य बदलांसह राजमुद्रेचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देत आहोत। आणि हो, हे शक्य झालं फक्त आपल्या सूचनेमुळेच, त्यामुळे याचं श्रेयही मी आपल्यालाच देतो। चला तर मग वाद करत बसण्यापेक्षा स्वराज्याच्या प्रतीकांना घराघरात पोहोचूया। जय भवानी, जय शिवराय।